Welcome to all students. Today's our sixth day of induction program. Myself, Patil UA, Applied Science Department, CSMSS College of Polytechnic, Kanchanwadi, Aurangabad. Today we discuss about a different topic and it is an essay writing. You are well familiar about essay writing, but we'll see some points here. विद्यार्थ्यांनो, आज आपण एसे रायटिंग हा टॉपिक पाहणार आहोत. तर तुमच्या मनात पहिलाच प्रश्न आला असेल, व्हॉट इज ॲन एसे? An essay is a competition on specific theme, subject or topic. It is a non-fiction exercise for the expression for your ideas and opinions. एसे म्हणजे काय? तर एसे म्हणजे काय आहे? कंपोजिशन आहे. स्पेसिफिक थीम दिलेलं असतं, स्पेसिफिक सब्जेक्ट दिलेला असतो आणि त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस करत असतात तुमचे आयडियाज अँड ओपिनियन्स. दॅट इज कॉल्ड द एसे. निबंध म्हणजे काय नेमकं? निबंध म्हणजे दिलेल्या विषयाचा केंद्रवर्ती व वर्णनात्मक विश्लेषणात्मक विस्तार होय. म्हणजे त्यामध्ये विषयाला केंद्र पकडून त्याचं वर्णन विश्लेषण करणं म्हणजेच निबंध. आणि ह्या विषयाचा हा विषय तुम्ही अगदी स्कूल लेवलला प्रत्येकांना झालेला आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही विषयामध्ये झालेला आहे. नेक्स्ट, एसे रायटिंगसाठी मग आपल्याला काहीतरी मटेरियल लागेल. हेल्पफुल मटेरियल कोणतं आहे मग एसे रायटिंगसाठी? तर विद्यार्थ्यांनो, बुक्स रीडिंग केले पाहिजेत. बुक्स रीडिंग केल्यामुळं काय होतं, आपल्याला खूप नवीन नवीन माहिती मिळत असते. न्यूजपेपर रीड केलं पाहिजेत. डेली वर्तमानपत्र आपण जे वाचतो त्यामध्ये आपण CNN ह्या अशा गोष्टी न वाचता कमीत कमी संपादकीय लेख जे असतात ते जर लेख वाचले तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. त्याबरोबरच ग्रुप डिस्कशन केले पाहिजेत. त्याबरोबर जे इंटरव्ह्यूज जे सक्सेस पर्सन असतात त्यांचं काहीतरी सक्सेस मिळालेलं असतं तर त्यांचा सक्सेस कसा मिळालेला आहे, त्यांचा ग्राफ कसा वाढत गेला आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज आपण ऐकले पाहिजेत. तर यामधून आपल्याला एसे रायटिंग करण्यासाठी खूप सारी मदत होत असते. ग्रुप डिस्कशनसुद्धा इथं करायचं. मग ते मित्रांसोबत असू दे, मैत्रिणीसोबत आणि आपल्या आईवडिलांसोबत, टीचरसोबत सुद्धा ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. न्यूज ऐकल्या पाहिजेत. रोज न्यूज ऐकल्यामुळं आपण अपडेट असतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. मग आता मुलांना प्रश्न असेल की एसे लिहितो आपण, पण सुरुवात कशी करावी? जसं मॅथमॅटिक्सचा फॉर्मॅट असतो, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे ॲडिशन करा, तर तुम्ही लगेच त्या 2 नंबरला ॲड करून टाकता. जसं फॉर एक्झाम्पल 2+3 इज द 5. मी ज्यावेळेस म्हणेल की 2 and 5 हे नंबर दिलेले आहेत आणि तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करा, तर तुम्ही लगेच आन्सर सांगणार 5 to the 10. तुम्ही 7 नाही आन्सर सांगितलेलं. का नाही सांगितलं? कारण त्यांचा एक फॉर्मॅट आहे. मल्टिप्लिकेशन म्हटल्यानंतर काय करायचं, ॲडिशन म्हटल्यानंतर काय, सबट्रॅक्शन म्हणजे काय, डिव्हिजन म्हणजे काय, असा फॉर्मॅट असतो. तसंच एसे फॉर्मॅट आहे. तर तो फॉर्मॅट आपण 3 फॉर्ममध्ये पाहणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना, बॉडी पॅराग्राफ म्हणजेच विश्लेषण, कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष. ह्या 3 फॉर्मॅटमध्ये आपण एसे लिहिणार आहोत. आता पाहूया एका एका पॉईंटची माहिती. आता विद्यार्थ्यांनो, एक साईडला तुम्हाला एक छान चित्र दिसतंय, ते तुमच्या आवडीचंच आहे. तुम्हाला ते दिसल्यानंतर लगेच हो, ते तर आमचं फेवरेट आहे, बर्गर, हो ना? तर त्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. वरच्या लेअरला इंट्रोडक्शन म्हणजे काय? तर त्यामध्ये हे काय आहे, याला काय म्हणतात, हे वरचं कवर म्हणजेच काय आहे, इंट्रोडक्शन. आता त्या 2 लेयरमध्ये काहीतरी टाकलेले आहेत लेयर, हो ना? ते कशाच्या लेयर आहेत? एव्हरी लेयर इंडिकेट्स दॅट्स अ पॅराग्राफ, 1 पॅराग्राफ. प्रत्येक लेयर एक इंडिकेट करते की एक पॅराग्राफ लिहू शकता तुम्ही. कशाची स्लाईस टाकलेली आहे त्याबद्दल माहिती लिहिणं, दॅट इज कॉल्ड द बॉडी पॅराग्राफ. आणि शेवटी खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे किंवा ते कसं झालेलं आहे हे सांगण्यासाठी आपण म्हणजेच कन्क्लुजन. म्हणजे पहा, विषयाला धरूनच बोलतो आहे आपण. बर्गरविषयीच बोलतो आहे, पण पहिल्यांदा त्याच्या कवरविषयी बोलणार, मधल्या स्लाईसमध्ये बदलणार, शेवटी ह्या पूर्ण ह्याच्यामधून काय कन्क्लुजन निघालं, काय निष्कर्ष निघालं, हे म्हणजेच कन्क्लुजन आहे. तर पुढे आणखीन पाहूया आपण. इंट्रोडक्शन, प्रस्तावना. आता इंट्रोडक्शन आणि प्रस्तावना सुरू करत असताना एखाद्या स्लोगननी सुरुवात करायची किंवा एखाद्या थॉट्सनी सुरुवात करायची. जसं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे,
जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकणे आवडत असेल तर प्रथम सूर्याप्रमाणे जळा. असा विचार आपल्याला सांगणारे आपले लाडके डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 तामिळनाडू, भारत. हे भारताचे 11वे राष्ट्रपती. यांचा कार्यकाळ 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 होते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. म्हणजे पहा, हा झाला त्याचं इंट्रोडक्शन पार्ट. एखादं स्लोगन, एखादं थॉट सुरुवातीला टाकायचं आणि स्टार्ट करायचं. आता हे बघा, यामध्ये तेच माहिती सांगितलेली आहे. स्टार्ट युअर पर्सनल एसे विथ अ हुक ऑर ॲन इंटरेस्टिंग सेंटेन्स दॅट ग्रेप्स युअर रीडर्स अटेन्शन अँड मेक देम वॉन्ट टू रीड मोर. म्हणजे ते थॉट्स आणि हायलाईट्स केल्यामुळं काय होणार आहे, ते अटेन्शन वाढणार आहे तुमच्या रीडर्सचं. ज्याने काही तुमचं एसे कोणी वाचणार असेल तर त्यांचं अटेन्शन तिकडे वाढेल. आफ्टर द हुक, use the introductory paragraph to briefly outline the subject of your essay. Your readers should have a clear understanding of the direction of the rest your piece from the introduction. If अशा ह्याच्याने तुम्ही सुरुवात करू शकता. इफ देर इज नो स्ट्रगल देर इज नो प्रोग्रेस, असे थॉट सांगून सुद्धा तुम्ही सुरुवातीला केल्यामुळं काय होतं, ते रीडर्सचं अट्रॅक्शन होतं. तर मग आता इंट्रोडक्शन झालेलं आहे, प्रस्तावना झालेला आहे. मी फॉर एक्झाम्पल डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामविषयी सांगितलेलं आहे इंट्रोडक्शन. नेक्स्ट स्टेप आहे बॉडी पॅराग्राफ विश्लेषण. बॉडी पॅराग्राफमध्ये काय येईल पाहता. द बॉडी ऑफ युअर एसे इज मेड अप ऑफ वन ऑर मोर पॅराग्राफ्स दॅट इन्फॉर्म युअर रीडर्स अबाउट युअर टॉपिक. इच पॅराग्राफ अकम्प्लिशिंग दिस इज इन अ युनिक वे. म्हणजे पहा, आता मी सांगितलं तुम्हाला बर्गरच्या लेयर म्हणजेच बॉडी पॅराग्राफ. तुमच्या लक्षात येत असेल, एका त्यांच्याबद्दल एक एक माहिती घ्यायची आणि त्याचं डिटेल लिहायचं. जसं की आता तुम्ही त्यांच्या एज्युकेशनबद्दल लिहू शकता. पहा, अ पॅराग्राफ कंटेन्स अटेन्शन ग्रेबिंग टॉपिक सेंटेन्स सेवरल सेंटेन्स इलॅबोरेटिंग ऑन द पॉईंट ऑफ पॅराग्राफ अँड अ कन्क्लुजन सेंटेन्स ऑर टू दॅट समराइज द मेन आयडिया. जसं आता आपण डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामबद्दल बोलत होतो, तर त्यांच्या शालेय शिक्षणाबद्दल लिहायचं. त्यांचं शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण झालेलं आहे. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे छत्र गमावल्याने त्यांनी वडिलांचे छत्र गमावल्यामुळे गावात वर्तमानपत्रे व लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करत. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. त्यांचे BScचे शिक्षण तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ येथे पूर्ण केले. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. असा एक पॅराग्राफ करू शकता. परत त्यांचे शिक्षण कुठे कुठे झालेले आहे टप्प्याटप्प्यामध्ये. म्हणजे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते की डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामांचा प्रवास सायकल टू सायंटिस्ट मिसाईल मॅन प्रेसिडेंट कसा झाला, हा सगळा पार्ट कशामध्ये येणार, बॉडी पॅराग्राफमध्ये येणार. ॲज ए सायकल बॉय टू सायंटिस्ट मिसाईल मॅन प्रेसिडेंट, यांचा प्रत्येकाच तुम्ही एक एक स्लाईसमध्ये एक एक पॅराग्राफ तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. बॉडी पॅराग्राफ. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर नासा संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. क्षपणशास्त्र विकास कार्यामधील अग्निक्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. हे सगळं पॅराग्राफ तुम्ही त्यांचं मी थोडक्यात सांगते, मी पूर्ण डिटेल सांगितलेलं नाही इथं. तुम्हाला फक्त कसं लिहायचं, बॉडी पॅराग्राफ म्हणजे काय, इंट्रोडक्शन म्हणजे काय, त्याचं एक्झाम्पल यावं म्हणून मी एक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामाबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे. नेक्स्ट पाहूया आपण आता कन्क्लुजन. ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी व्हाईल स्लीपिंग इट, समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. पहा, कन्क्लुजनसुद्धा तुम्ही एखाद्या शेवटचे थॉट्सनी किंवा त्यांचे जे विचार होते, त्यांचं जे काही स्लोगन्स आहेत त्याने तुम्ही एंड करू शकता. क्लोज युअर एसे विथ अ फायनल पॅराग्राफ दॅट समराइज द पॉईंट्स यू हॅव मेड अँड स्टार्ट्स द टेक अवेज. इन शॉर्ट, restate the ideas from the introduction in a new way and wrap your essay. म्हणजे पहा, वेगळ्या पद्धतीने काहीतरी तुम्ही क्लोज करता. जसं स्टार्टिंगला केला तसं तुम्ही क्लोज पण वेगळ्या पद्धतीनं करू शकता आणि मग त्यांचं कन्क्लुजन करू शकता. आता थोडक्यात आपण मी त्यांच्याबद्दल त्यांना सन्मान कसा मिळाला तो एंड करू शकते मी.
विज्ञानाचा परमभक्त असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व 1998मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. हे मी त्यांचं कन्क्लुजनमध्ये सांगू शकते. म्हणजे त्यांनी काय काय कार्य केले, ह्या कार्यामुळून त्यांना कोणते विभूषण मिळाले, त्यांना कोणते पुरस्कार मिळाले, त्यांचा सन्मान कसा करण्यात आला, ह्याच्याने मी कन्क्लुजन काढून मी त्यांचं तिथं एंड केलेलं आहे. म्हणजे शॉर्टमध्ये सांगितले मी तुम्हाला. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे खूप सारी माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण मग आपण इथं फक्त फॉर्मॅट पाहतोय की हाऊ टू राईट एस्से. ओके स्टुडंट्स, नाव नेक्स्ट एस्से टॉपिक. तर मग आता तुम्हाला माहिती आहे हाऊ टू राईट एस्से. तर मग आता एस्से टॉपिक काय असलं पाहिजे. तर तुम्हाला आजचा आपण एस्से टॉपिक देतो ह्या इंडक्शन प्रोग्रॅममध्ये. आयडियल पर्सन मीन्स आदर्श व्यक्ती. तर आयडियल पर्सन हा कोणी असू शकतो. तुमचे आईवडील आहेत, एखाद्याने एका पर्टिक्युलर फील्डमध्ये सक्सेस मिळवलं आहे, कसं की खेळाडू असतात, कोणी तुमचे आयडियल राहू शकतात आणि त्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता. सम आयडियल पर्सन्स. आता इथं काही तुम्हाला आदर्श व्यक्ती दिसत आहेत. जसं मी आत्ता एक्झाम्पल घेतलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. जब हमारे दस्तखत ऑटोग्राफ में बदल जाते हैं तो सफलता की निशानी है. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना सक्सेस काय याने ते आपल्याला 2 शब्दात सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आपली साईन ही ऑटोग्राफ म्हणून मागतात लोक, त्यावेळेस आपल्याला सफलता मिळाली असं म्हणायला हरकत नाही, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणजे असे विचार असणारे म्हणून ते आपले आदर्श आहेत. डोंट स्टॉप चेजिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. हो, यांना तर तुम्ही ओळखणारच, तुमचे फेवरेट आहेत सचिन तेंडुलकर. त्यांनी सांगितलेलं आहे ड्रीम्सची छेडछाड करू नका, ते सत्यात उतरवा. कल्पना चावला, अंतराळवीर. द पाथ फ्रॉम ड्रीम्स टू सक्सेस डज एक्झिस्ट. यश आणि स्वप्न हे दोन्हीचा मार्ग हा बनलेलाच असतो. फक्त तिथं जाण्यासाठी तुम्ही डगमगू नका. त्या रस्त्यावरून एकदा चालायला सुरुवात केल्यानंतर मागे वळून पाहू नका. तो पाथ असणारच आहे. तो सक्सेसचा रस्ता तुम्हाला तर सक्सेसपर्यंत घेऊनच जाणार आहे. जे तुमचं स्वप्न आहे आणि जिथं सक्सेस आहे, एका साईडला स्वप्न आहे, एका साईडला सक्सेस आहे. तर जात असताना ते पाथ बनलेलाच असतो. फक्त अर्धवट रस्त्यामधून तुम्ही येऊ नका. तर मग तुम्हाला आता आदर्श व्यक्ती कसे असतात याबद्दल माहिती झालेलं आहे. मग आता विद्यार्थ्यांनो, तुमच्या मनात हाही प्रश्न असेल की मग आयडियल पर्सन का म्हणायचं आपण त्यांना, का आहेत ते आपले आदर्श, कुणाला म्हणतो आपण आदर्श, कुणाला म्हणायचं व का म्हणावं. ज्या पर्सनच्या विचारांचा समाजाला, देशाला उपयोग होतो अशा पर्सनला आपण आयडियल पर्सन म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे त्यांचा विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, आपला मार्ग सुलभ होतो, अशा व्यक्तींना आपण आदर्श व्यक्ती म्हणतो. जसं आईवडील आपल्याला सांगत असतात अभ्यास कर, आपल्याला पुढे जायचं आहे, अभ्यास केल्यानंतर काय होतं, हे जे सांगतात म्हणजे काय, आपला मार्ग ते सुलभ करून देतात. मग ते आपल्यासाठी काय झाले, आदर्शच झाले ना. जसं तुम्ही आत्ता सचिन तेंडुलकरांचं पाहिलं, त्यांनी किती मेहनत घेतली आहे त्या फील्डमध्ये. म्हणजे कोणती फील्ड असू द्या, खेळाची असू द्या, अभिनयाची असू द्या, अभ्यासाची असू द्या, तर तिथं तुम्ही मेहनत केल्यानंतर तुम्हाला यशही येणारच. ठीक आहे. आता पाहूया आपण आयडियल पर्सनच्या क्वालिटीज कोणत्या असतात. क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल पर्सन. फर्स्ट मी काहीच क्वालिटीज घेतलेल्या आहेत इथे. फ्रँकनेस, मनमोकळेपणा. वी कम अक्रॉस इन आवर लाईफ सम पर्सन हू आर बीइंग फ्रँकनेस इन देअर ॲटिट्यूड. दीज पर्सन्स आर रेअर. म्हणजे जे आयडियल पर्सन असतात त्यांच्या मनामध्ये मनमोकळेपणा असतो. म्हणजे जे आहे ते इझिली सांगतात. पहा, एखादा स्टुडंट क्लासमध्ये खूप हुशार असतो, पण एखाद्या स्टुडंटला थोडं कमी वेळाने समजतं. तोही हुशार नसतो, अशातला भाग नसतो, पण त्याला कमी वेळाने समजतं. तर त्यांनी विचारलं त्याच्या मित्राला की मला हे समजून सांग. तर तो जर मित्र मनमोकळेपणाने त्याला जर सांगत असेल, फ्रँकली सांगत असेल, तर तो आदर्श म्हणायला हरकत नाही आणि तो कदाचित आदर्शही व्यक्ती बनू शकतो पुढे जाऊन. म्हणजे तुमच्याकडे मनमोकळेपणा, मनात असं ॲटिट्यूड नका दाखवू की मला येतं मग मी कुणालाच नाही सांगणार, असं वगैरे काही
करायचं नाही. जे आहे ते सगळ्यांना पण सांगितलं पाहिजे आणि सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन गेलं पाहिजे. नेक्स्ट आहे ऑनेस्टी. दिस इज व्हेरी पॉवर क्वालिटी ऑफ नेचर इन ह्युमन बीइंग्स. वन कॅन गेट रिस्पेक्ट इवन ॲट क्रुएल पर्सन बाय दिस नेचर. पहा, पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे. ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती असणार आहे, तरी पण मी तुम्हाला 1-2 मिनटामध्ये सांगणारच आहे. पहा काय म्हणा, ऑनेस्टी हा आपल्यामध्ये असलाच पाहिजे. त्या पिक्चरमध्ये दिसतोय देवदूत आणि लाकूड तोड्या. हा लाकूड तोड्या रोज लाकडं तोडून आपली दैनंदिनी आपल्या कुटुंबाला सांभाळत असे. मग एकदा तो झाडावर लाकडं तोडण्यासाठी गेला नदीच्या शेजारी आणि लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड नदीमध्ये पडली आणि तो नदीच्या कडेला बसून रडायला लागला. तितक्यात देवदूत आले आणि देवदूताने विचारले, का रे, का रडतोयस? त्यांनी सांगितलं, माझी कुऱ्हाड या नदीत पडली आहे आणि आता आज माझे कुटुंब उपाशीच राहील, कारण मी या लाकडा तोडूनच त्याच्यावरच माझी दिनचर्या चालवत असे. मग देवदूतांनी नदीमध्ये उडी घेतली आणि त्याने सोन्याची कुऱ्हाड काढून दिली. लाकूडतोड्या म्हणाला, ही नाही माझी कुऱ्हाड, ही कुऱ्हाड माझी नव्हे. देवदूतांनी परत उडी मारली, चांदीची कुऱ्हाड काढली. लाकूडतोड्या पुन्हा म्हणाला, ही पण माझी कुऱ्हाड नाही आहे. देवदूतांनी परत तिसऱ्यांदा उडी मारली आणि त्याची लोखंडाची कुऱ्हाड, लाकडाची दांडी असलेली कुऱ्हाड काढली. लाकूडतोड्या बघून खुश झाला, हो हो, हीच माझी कुऱ्हाड. देवदूत त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्यांनी त्याला चांदीची, सोन्याची आणि त्याची स्वतःची हे तिन्ही कुऱ्हाड त्याला बक्षीस म्हणून दिले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही ऑनेस्ट राहा, प्रामाणिक राहा. जर तुम्हाला क्लासमध्ये काही समजत नसेल तर फ्रीली विचारायचं टीचरला की मला हे समजत नाही आहे. तुम्हाला क्लासमध्ये नाही विचारायचं असेल तर टीचरला पण पर्सनली जाऊन विचारायचं, पण मनामध्ये काही ठेवायचं नाही. नेक्स्ट पाहूया ब्रेव. दिस इज द मोस्ट पॉवर character that every human being should be possessed. Swami Vivekananda says that a dare man dies only one time, but a coward man dies many times in his life. पहा, ब्रेव हा शूरपणा. शूरपणा म्हणले की लगेच मारामारी, भांडणं वगैरे नाही आहे. तर मी आत्ताच तुम्हाला म्हणलं, क्लासमध्ये काही समजत नसेल तुम्हाला तर तुम्ही क्लासमध्ये उभं राहून विचारणं की मॅम मला हे समजलेलं नाही आहे, परत एकदा रिवाईज करता का? हा पण एक शूरपणाच आहे, हो की नाही? म्हणजे तुम्ही आता यापुढं क्वेश्चन विचारणार, मनामध्ये तसंच ठेवणार नाही, तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेणार. नेक्स्ट आहे पंक्च्युअलिटी, वक्तशीरपणा. दिस कॅरेक्टर मेक्स अदर टू बी फॉलोअर्स ऑफ द पर्सन who habituate this character. In our history, national father Mahatma Gandhi was always put a watch with him to maintain his duties at a correct time. म्हणजे पंक्च्युअलिटी राहिले पाहिजे. जसं आता आपण ऑनलाईन काही लेक्चर घेत असताना तुम्हाला म्हणलेलं असतं 10:15ला जॉईन व्हा, टायमिंग दिलेला असतो तो टाईम फॉलोच करायचा. क्लासमध्ये कॉलेजचा टायमिंग दिलेला आहे तर त्या कॉलेजच्या वेळेलाच गेलं पाहिजे. म्हणजे हे आयडियल पर्सन का झाले, हे सगळे त्यांच्यामध्ये क्वालिटीज होत्या. पंक्च्युअलिटी होते. महात्मा गांधी आपले ते काय करायचे, नेहमी टाईम फॉलो करायचे. तिथे एक मेसेज दिलेला आहे पहा आपल्या साईडच्या पिकमध्ये, वन थिंग यू कांट रिसायकल इज द वेस्टेड टाईम. म्हणजे पहा, तुम्ही जो टाईम वेस्ट घालवता त्याचं रिसायकल करू शकत नाही. एकदा टाईम गेला तो गेलाच. त्यामुळं तुमच्याकडे वक्तशीरपणा असलाच पाहिजे, पंक्च्युअलिटी असलीच पाहिजे. क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल पर्सन, सेल्फलेस, निस्वार्थीपणा. म्हणजे पहा, this character is not visible in the present time, we can find that this nature of person can be respected by God also. जे सेल्फलेस असतात त्यांचा गॉडसुद्धा रिस्पेक्ट करत असतो. म्हणजेच काय, क्रुएल पर्सनसुद्धा त्यांचा रिस्पेक्ट करत असतात. कसा? पहा, आई वडील सर्वात निस्वार्थपणे प्रेम करणारे म्हणजे आपले आईवडील. आता तुम्ही पुढे जाऊन इंजिनियर होणार. इंजिनियर झाल्यानंतर वडील किंवा आई असं म्हणणार नाही की बाळा, आम्ही तुला शिक्षण दिलं आहे, तुला एवढा खर्च केला आहे, तर मला एक गाडी आणि एक बंगला घेऊन देशील का? असं बिलकुल म्हणणार नाही. तुम्ही सुखात आहात हे पाहूनच ते आनंदी राहतील. म्हणजे याला काय म्हणणार आपण? सेल्फलेस, निस्वार्थीपणा. हे असे क्वालिटीज आयडियल पर्सनमध्ये बघायला मिळतात आपल्याला. नेक्स्ट आहे काइंडनेस, दयाळूपणा. दिस नेचर ऑफ क्वालिटी इज मस्ट इन पीपल अनलेस दिस कॅरेक्टर इन पीपल मेनी क्राईम्स आर डन इन नाउ डेज. दिस कॅरेक्टर मेक्स द पर्सन टू बी अट्रॅक्टेड बाय द सोसायटी. पहा, काइंडनेसपणा असलाच पाहिजे. म्हणजे काइंडनेस जर असेल तर आपल्या नेचरसुद्धा आपल्यावर प्रेम करेल. लीडरशिप.
आता ह्या वरच्या ज्या क्वालिटीज पाहिलेत आपण, त्या क्वालिटीज असेल तर त्यामध्ये लीडरशिप ही असतेच. म्हणजे पहा आपण कोणत्या कोणत्या पाहिलेल्या आहेत, एका मिनटामध्ये पाहू आपण. फ्रँकनेस, ऑनेस्टी, ब्रेव, पंक्च्युअलिटी, सेल्फलेस, काइंडनेस, ह्या ज्या क्वालिटीज असतील तर तो लीडर बनू शकतो. लीडरशिप येते त्याला, नेतृत्व करता येतं त्याला ग्रुपचं. दिस क्वालिटी ऑफ नेचर रिमेन्स इन अ पर्सन when the above qualities are satisfied in its behavior. स्टुडंट्स, आता पाहिलं तुम्ही आदर्श कोणाला म्हणावं, काय म्हणावं. आता मनात एक प्रश्न असेल की ॲडव्हान्टेजेस ऑफ एसेचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की एसे लिहिण्यासाठी हेल्पफुल मटेरियल बुक्स रीड करा. बुक्स रीड करा म्हणजे त्यामध्ये तुमची रीडिंग क्वालिटी आली. रायटिंग करा एसे म्हणजे तुमची रायटिंग क्वालिटी आली. त्यामध्ये इमॅजिनेशन पॉवर आलं. तुम्ही इमॅजिन करणार, हे असं, हे तसं. हे जेव्हा आधी तुम्ही विचारात तयार करणार, मग त्याला पेपरमध्ये उतरणार. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या तिन्ही क्वालिटी तयार झाल्या. रीडिंग, इमॅजिनेशन, रायटिंग. ओके. एसे लिहिल्यामुळे इमॅजिनेशन वाढत जाते आणि लिहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी जास्त काळ लक्षात राहतात. कसं विद्यार्थ्यांनो, पहा क्लासमध्ये तुम्ही बसलात, टीचर आले, तुम्हाला शिकवायला सुरुवात केली, ओरली तुम्हाला माहिती सांगितली, तुम्ही ऐकलात. त्यानंतर टीचरनी सांगितलेली माहिती फळ्यावर लिहिली, तुम्ही पाहिलात. म्हणजे पहा, ऐकलात, पाहिलात. नंतर टीचरनी सांगितलं राईट डाऊन धिस, तुम्ही लिहून घेतलात. ऐकलात, पाहिलात, लिहून घेतलात. तर मग ती गोष्ट तुमच्या जास्त काळ लक्षात राहते. म्हणजे यामध्ये तिन्ही गोष्टी होत आहेत. तुम्ही वाचतायत, पाहतायत त्याला आणि लिहून पण काढतायत. म्हणजे तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये जास्त काळ ती गोष्ट राहणार आहे. त्यामुळे बऱ्याच फायदा होतात. आणि त्यामुळं काय होतं, कलेक्शन ऑफ न्यू वर्ड्स, थॉट्स, कोट्स, स्लोगन्स याची पण माहिती होते आणि आपल्याला नॉलेजमध्ये भर पडत असते. बऱ्याचशा गोष्टी ह्या एसे रायटिंगमधून साध्य होत असतात. तर तुम्ही असा विचार बिलकुल करू नका की आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहोत तर एसे रायटिंगचा काय उपयोग आहे. तर हे आपण करिक्युलर ॲक्टिव्हिटीज घेत असतो. आपण म्हणजेच MSBTने सांगितलेले आपण करिक्युलर ॲक्टिव्हिटीज घेतो. त्यातला एक भाग आहे आणि त्यामधून तुमचे हे स्किल तयार होतं. जसं हा तुमचा फाउंडेशन आहे, बेसिक फाउंडेशन. जसं इमारत बांधण्यासाठी आपण पाया बांधणी करतो, तसं तुमचं ऑलराऊंडर डेव्हलपमेंट करतो आपण. तुमच्या ज्या काही आहे तुम्हाला ऑलराऊंडर बनवण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण पुढं सिलेबसला सुरुवात करत असतो. तर मग आजची असाइनमेंट आहे, राईट अँड एसे ऑन एनी आयडियल पर्सन इन युअर लाईफ. थँक्यू. धन्यवाद.